मुक्ता, सगळं ठीक होईल. जास्त विचार करत राहू नकोस. चल. काय झालं? मी म्हणत होते आपण जरा बाहेर वाऱ्यावर फिरून येऊयात का? माझ्या मनातलं बोललीस तसंही मला वरती रूमवर जाण्याची इच्छा होत नाहीये. चल जाऊ. पण ऐका ना, मला जरा बोलायचं पण होतं. बोल ना. बक्षिसातली जी रक्कम आहे ती लवकरच माझ्या खात्यात जमा होणार आहे. तर त्यातले जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आणि दादांना सांगूनच खर्च करणार आहे. तुम्हाला माहित आहे, पैशाच्या बाबतीत मावा असं काहीच नाही. अगं मुक्ता, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे. तुझ्या मनात जे आहे ना ते बिनधास्त बोल. आणि बघ, आम्हा सगळ्यांना तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू जे काही करशील ना ते पूर्ण विचार करूनच करशील. माझ्या डोक्यात असं होतं की त्यातले काही पैसे आहेत ना ते आपण अण्णांच्या उपचारासाठी वापरूयात का? त्यासाठी खर्च करूयात, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. मुक्ता, याला माझी हरकत आहे. नाही म्हणजे आपण बक्षिसाच्या रकमेची वाट बघत होतो का अण्णांच्या उपचारासाठी? याचा अर्थ तुझी माझी काहीच जबाबदारी नाही आहे का? अहो नाही, तसं काही नाही. पण आता तुम्ही पण कुठून पैसे आणणार होता, आणि आता हे पैसे आलेच होते म्हणून मी विचार करत होते. हे बघ मुक्ता, बक्षिसाची रक्कम आहे ना ती पूर्णपणे तुझी आहे, तुझ्या मेहनतीची आहे ती. त्यावर पूर्णपणे तुझा हक्क आहे. त्यामुळे त्याचं काय करायचं ना हे तू ठरव. पण अण्णा ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि राहिला प्रश्न अण्णांच्या उपचाराचा, तर त्याचा खर्च आपण दोघे मिळून करू. त्यासाठी बक्षिसाची रक्कम नाही वापरायची. तुझ्या मनात अजून काही आहे का? नशिबानं धक्का दिला नसता ना तर आज मुक्ताच्या जागेवर मी सारंगच्या बाजूला उभी असते. नशिबानी आणि दादांनी ना तुला साथ दिली ना मला. वय ह्या पैशातून आपण सुनील आणि भक्तीसाठी एखादा छोटा व्यवसाय बसवून देऊयात का? म्हणजे हॉटेल किंवा छोटीशी एखादी गाडी. एकदम परफेक्ट बोलली आहेस तू मुक्ता. बघ, म्हणजे आपल्यामुळे जर एखाद्याच्या संसाराला हातभार लागत असेल तर त्यापेक्षा दुसरा आनंद काय? पटलंय मला, कर तू तसं. तर आपण सगळ्यात आधी भक्ती आणि सुन्याचा विषय मार्गी लावू. तुला अजून काही वाटतंय? माही अजून एक अशी इच्छा आहे की मिळालेल्या पैशातून या घरासाठी पण काहीतरी करायचंय. मुक्ता, या घरात तर सगळंच म्हणजे मला माहित आहे, ह्या घराला पैसे अडक्याची धनधान्याची काहीच कमी नाही आणि कधी काही पडू पण नाही. पण तरी माई यशाची आठवण म्हणून एक खारीचा वाटा उचलायचा आहे. काय म्हटलं मुक्ता, तू जो विचार करशील तो योग्यच करशील. मग तुला जे वाटतं ना ते बिनधास्त कर. भय, पण तरी तुम्हाला सांगणं मावं कर्तव्य आहे ना. तर ह्या पैशातून मला असं वाटतंय की एखादं मोठं. काय झालं? मुक्ता, मला वाटतंय आपल्या घरात स्वयंघोषित डिटेक्टिव्ह आणि बातमीदारांची संख्या तर खूपच वाढत चालली आहे. चल आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलू. वय आई माऊली,
घे हे काय आजी? देवीआईचा भंडारा. समद्यांच्या वाईट नजरांपासून आणि येणाऱ्या कंचाबी संकटापासून तुझं ह्यो रक्षण करील. बर. काही लागलं तर लगेच कळवायचं. आता कसं बोलू नंतर कसं बोलू असं करायचं नाही. कुठल्याही गोष्टीची तुला कमतरता नको पडायला. भरपूर आणि छान अभ्यास कर. मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल. आम्हाला पण ये. पण आठवण आली की फोन करायचा. फोन असतो ना आपल्या जवळ. हा, कॉल नाही, व्हिडिओ कॉल करायचा. हे बघ, काही लागलं ना तर बिंदास सांग. संकोच करू नकोस. हो मुक्ता वहिनी, मला ना तुझी सगळ्यात जास्त आठवण येणार आहे. मला पण तुझीही आठवण येईल. पण सुट्टी मिळाली ना की लगेच इकडे यायचं. कशाला? घरी कशाला यायचं? ती जिथे निघाले ती काय जवळ आहे काय? उठसूट यायला जायला? शांतपणे अभ्यास करू दे तिला. उगाच सारखं सारखं येऊ नको ग. त्याच्यासाठी चाललेस ते कर शांतपणे. अगं रडते कशाला? आम्ही दोघं येऊ ना तुला भेटायला. छान ना माझं बाळ. जया, सहसा कधीच कुणी कुणाला मदत करत नसतं, पण तुझ्या मामाने तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांनी तुझ्यासाठी जो विश्वास दाखवलाय तो तुला सार्थकी लावायचंय बेटा. हे नीट लक्षात ठेव. चल निघूया आपण. मुक्ता वहिनी प्लीज, काही कारण काढ पण प्लीज मला थांबव ना. जया थांब. मुक्ता वहिनी, मी जाऊ नये असं वाटतंय ना तुला? असं वाटतंय पण जावं तर लागेल ना. तू या भविष्याचा विषय आहे, चांगल्यासाठीच चालली ना. पण एक लक्षात ठेव, तुला कधीही काही वाटलं ना तरी तू ही मुक्ता वहिनी कायम कायम तुझ्यासोबत आहे. ही जया या घरातून गेलीये ना ते एक बरंच झाले. नाहीतर उगाच त्या बिझनेस मध्ये लुडबुड लुडबुड करत होती. ऍटलीस्ट एक तरी डोक्याचा ताप गेलाय आपल्या. जया गेली रिकामी हाताने
पण येताना हातात मोठी डिग्री घेऊन येईल आणि मग दादा तिला एक मोठं पद देऊ करतील. मस्त छान प्लॅनिंग केलंय अंबिका वंसांनी आणि मी इतके दिवस डोकं लावते, प्लॅनिंग करते, पण आमचा युवराज आहे तिथेच आहे. ए आई, तुझी इच्छा काय आहे? आत्याने जसं दादाने वेड्यात काढून जयाला पाठवलं ना MBA करायला, तसं मी पण करतो. हा, एक काम करतो, मी सगळं सोडून देतो आणि आता MBA करत बसतो. अरे तसं नाही रे, मी काय तुला पुन्हा आणखी शिक असं म्हणत नाहीये, पण तू इतके वर्ष या बिझनेस साठी झटतोयस, काम करतोयस, त्याच्या बदल्यात काही दादा तुला देणार आहेत की नाही? तर मला माहित नाहीये, मला नाही माहित दादांच्या मनात काय सुरू आहे. आणि आता तर असं वाटतंय की ज्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे ती गोष्ट मला करायला मिळणार आहे की नाही हेही माहित नाही. मुक्ताताई इथेच राहते ना? पण इथे तर कोणच नाहीये. कोणाला विचारू मी? अगं आशा, तुला काय सांगा, तुझं ऐकायचं काय? बडबड चालू असते. काय झालं? पिशवीत घेऊन जा. इसरलात ना. आणि मुक्ताताईने जे काम सांगितलंय ना ते आजच व्हायला पाहिजे, उद्यावर ढकलू नका. आपण सगळं बरोबर करतो ग. हे बघ, हे असं करतो, आता मीच बाजारात जातो, सगळं बरोबर घेऊन येतो बघा. मंजू, हो तुम्ही माझ्या मंजूला पाहिलं का? हो अहो, मंजू इथं कोणी राहत नाही. हो अहो, इथे राहत नाही ते माहित आहे, पण मी मंजूला म्हणजे माझ्या मुलीला हाक मारतोय. तुम्ही आता ओरडते कशा पाहिजे? हा, इथं मंजू राहत नाही, सांगितलं ना. माझी मुलगी आणि मी तुमच्या वाड्यासमोरून चाललो होतो. दोन व्यक्ती बोलत चालले होते. त्यातील एक जण काय बोलला, संबळ वाजवून स्पर्धा जिंकलेली मुक्ताताई इथेच राहते. हे माझ्या मुलीने ऐकलं आणि माझा हात सोडून धावत इकडे आली. हा, ते बरोबर आहे, पण आम्ही इथं कोणालाच बघितलं नाही, कोणी आत गेलं नाही बघा. असं कसं? इथे मंजू, जयाला घरातनं हकलवली. कॉंग्रॅच्युलेशन काशा. कोण आहे? कोण आहे रे? कोण आहेस तू? तू मुक्ताताई आहेस ना? वय, पण तू कोण आहेस? काय चाललंय नुसतं मंजू मंजू? काय चाललंय तुमचं? आणि कोण आहे माणूस आपल्या घरात शिरतोय? अहो, माझी मुलगी माझा हात सोडून तुमच्या घरात आली होत आहे. आम्ही काय तुमच्या मुलीला इथे घरात बंद करून ठेवले कपाटात? चल बाहेर हो. अहो ताई, मी काही मस्करी करत नाही हो. अहो, माझी मुलगी माझा हात सोडून तुमच्या घरात आली. तिला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. मंजू, अरे बाबा, काय सांगून खेळत नाही का एकदा तुला? चल होय ना बाहेर बाबा. दामो, आशा, मी दोघं तुमच्या कामाला जा. मी याच्याकडे बघतो आता. जो कोणी असशील बाहेर व्हायचं, नाहीतर उचलून फेके ना. अहो भाऊ, मी काय तुमच्या इथं राहायला आलो नाही. माझी मुलगी तुमच्या वाड्यात आल्या ते मला बघू द्या. वाड्यात आहे का म्हणजे? नगरकर कुटुंब काय लहान मुलींना इथे किडनॅप करून ठेवतं का? भामट्या दिसतोय हा. लहान मुलीचं नाव घेतोय आणि घरात चोरी करायला बघतोय. अहो, तुम्ही काय तर चुकीचा विचार करताय. आवाज खाली. आई, माझ्या हालही लक्षात. दादांना ज्या लोकांनी त्रास दिलाय ना, हा त्यातलाच एक असणार आहे. आता मी याला नसतो सोडत. बघच, जवळ जाऊ नको त्याच्या. त्याच्याकडे काहीतरी हत्यार असेल. थांब, त्यांना पोलिसांनाच बोलूया. काय पोलीस? काय बोलताय तुम्ही?
याच्यासाठी पोलिसांची काय गरज आहे? याला तर मीच हाताखालनं काढतो. थांब, दादांची काठी घेऊन येतो. बरोबर? अहो काय मस्करी करताय? अहो पोलीस काय काठी काय, एक तर माझी मुलगी मला सापडत नाही, मी त्या टेन्शन मध्ये, आणि त्यात तुम्ही काय पण संशय घेताय. अहो नगरकरांच्या घरी आलेल्या माणसांचं असं स्वागत करता का? आलेलं नाही, घुसलेल्या माणसांचं. नंतर तुला आता मीच बघतो. त्याला बाहेर चाल. युवराज, युवराज सोड त्यांना. मोठी आई, हा तोच माणूस आहे ज्याने दादाने इतका त्रास दिलाय. युवराज, मोठी आई, आता याला बघ कसा सुतासारखा सरळ करतो. ही माझी मुलगी मंजू. तरी मी तुम्हाला सांगत होतो, पण तुम्ही विश्वासच ठेवायला तयार नाही. अहो मला चोर काय म्हणालात, मारायला काय आलात? एवढ्या अंगावर धावून जायची काहीच गरज नव्हती तुला. डायरेक्ट कॉलरला हात करायचा. हा, जरा सबुरीने घ्यायला शिक. आणि कुठल्या अँगलने दिसतात ते तुला चोर? इथून पुढे आपल्या पोरीचा हात पकडून ठेवत जा. पुन्हा जर घरात घुसलास ना. युवराज, निघस तू. माझं तसं काही नाही. मी आपलं प्रेमानेच बोलत होते त्यांच्याशी, हो की नाही? ताई यांचं बरोबर आहे. खरं तर चूक माझीच. पोरगी माझ्या हातातून निसटून तुमच्या घराकडे आली. पण ती कुठे दिसायला मागे ना, तेव्हा मीच कावरा बावरा झालो, घाबरून गेलो होतो. नाही, ते तर साहजिकच आहे. कुठल्या पण बापाला पोरीची काळजी असतेच. ही माझी मुलगी मंजू. हिचा आई आणि बाप मीच आहे. पोरगी 2 वर्षाची असताना हिच्या आई सोडणीला देवाघरी गेली. सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांना त्रास झाला ना? नाही ग, तुझ्यामुळे कोणाला त्रास नाही झाला. पण असं बाबांचा हात सोडून पळायचं असतं का? कशाला पळालीस? कारण की मला तुला भेटायचं होतं. मला? कशासाठी? अहो हिने टीव्हीवर तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला भेटायचा हट्टच धरला हिने. मुक्ताताई, मला पण तुझ्यासारखं संबळ वाजायला शिकायचंय. तू शिकवशील ना? सांग ना, तू शिकवशील ना मला? कालपासून असाच हट्ट धरते ते. तरी मी तिला म्हणलं, बाळा मुक्ताताई आवड म्हणून शिकल्यात, त्यात त्या एवढ्या श्रीमंत घरच्या. पण पोरगी ऐकायलाच तयार नाही. अहो तुमचा नकार आला तर पोरगी शांत बसेल. अहो मला माझ्या अण्णांनी म्हणजेच वडिलांनी समाजाचा विरोध असताना पण संबळ वाजवायला शिकवलं. माझ्या हातात जी कला आहे ना, त्यांचीच देण आहे. मला हिला संबळ वाजवायला नक्की शिकवायला आवडेल, पण मला ना दादांची परवानगी घ्यावी लागेल. त्यांची परवानगी असल्याशिवाय मी होकार नाही देऊ शकणार. हो चला, मला भरपूर कामं पडलीत. मुक्ताताई, मला सुद्धा ये ना तुझ्यासारखं संबळ वाजवायला? नक्की जमन, का नाही जमणार? पण काय झालं ताई? ताई तुम्ही म्हणत असाल तर मी रावसाहेबांना विनंती करतो.